स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 9. चौक ओलांडल्यानंतर ते डावीकडच्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ थांबले. दुर्गादेवीचं हे मंदिर 1863 साली बांधलं होतं. मंदिराचं बांधकाम भक्कम होतं. मंदिराच्या आतल्या बाजूला प्रशस्त आवार होतं. त्याच्या पलीकडे देवीचा गाभारा होता. गाभाऱ्यातले दिवे तेवले होते. अण्णांनी बाहेरून देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून ते निघाले. एकदम त्यांचं लक्ष मंदिरासमोरच्या मेहेंदळ्यांच्या वाड्याकडे गेलं. मेहेंदळे सावकारांचा तो भव्य वाडा अंधाराशी हळूहळू एकरूप होत चालला होता. भरभक्कम लाकूडकाम केलेल्या त्या वाड्यातलं वातावरण नेहमीप्रमाणेच धीरगंभीर वाटत होतं. माणसं थोडी पण जागा मोठी असं त्या वाड्याचं स्वरूप होतं. त्यामुळे तिथे कुणी राहत नसावं असंच नवख्याला वाटायचं. काही खोल्यांमधून प्रकाश दिसायचा. त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर लावलेल्या दिव्याचा प्रकाशही बाहेर यायचा. त्यामुळे माणसांचं अस्तित्व तिथे भासायचं तेवढंच. मेहेंदळे यांच्या त्या वाड्याकडे बघत असताना अण्णांना सकाळच्या प्रसंगाची आठवण झाली. त्याच दिवशी सकाळी त्यांची आणि मेहेंदळ्यांची रस्त्यात गाठ पडली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मेहेंदळे त्यांना म्हणाले होते, तुम्ही वैजनाथला उत्तम शिक्षण दिलत, संस्कृत पंडित केलत. आमच्याही मुलांना तसा लाभ द्या की. म्हणजे आमच्या मुलांची शिकवणी तुम्ही घ्याल का? शिकवणी? पैशाची चिंता करू नका. तुम्ही सांगाल तेवढी फी देईन. क्षणाचाही विलंब न करता अण्णा शांतपणाने म्हणाले होते, मी शिकवण्या घेत नाही. तुमची मुलं चांगली आहेत. त्यांना माझ्या घरी पाठवा. त्यांना मी मार्गदर्शन करीन. परंतु शिकवणी मात्र मी घेणार नाही. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे चपापले होते. कारण त्यांना इतकं तडफदारपणानं उत्तर देणारं त्या पंचक्रोशीत कुणीही नव्हतं. मेहेंदळे हे रोह्याचे खोत होते. काही ना काही कारणानं गावकऱ्यांना त्यांची मदत लागत असे. अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांना मेहेंदळ्यांच्याच दारी यावं लागे. खोतांशी बोलताना त्यांच्या नजरेला नजर द्यायला कुणी धजावत नसे. मग त्यांच्यासमोर बाणेदारपणानं बोलणं दूरच राहिलं. पण ती तडफ अण्णांजवळ होती. पांडुरंग पंतांपासून आठवले घराण्यात ही तेजस्विता आलेली होती. कितीही अडीअडचणीचे प्रसंग येवोत, पण कुणापुढे दीनवाणेपणाने हात पसरणार नाही किंवा कुणापुढेही लाचारी करणार नाही असा पराकोटीचा स्वाभिमान आठवले कुटुंबानं जोपासला होता. खरं म्हणजे अण्णांना पैशाची गरज नव्हती असं थोडंच होतं. परंतु शिकवण्या करून पैसे मिळवणार नाही हे त्यांचं तत्त्व होतं आणि तत्त्व जोपासण्यासाठी लागणारं स्वत्व त्यांनी पुरेपूर जपलं होतं. त्याच स्वत्वाच्या बळावर त्यांनी मेहेंदळे खोतांना बाणेदारपणानं उत्तर दिलं होतं. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे मनातून चपापले होते. परंतु आपल्या मुद्रेवर तसा कोणताही भाव न दाखवता त्यांनी अण्णांचा निरोप घेतला होता. मेहेंदळे तेव्हा मनाशी म्हणाले होते, तुम्ही मला उपकार करू देत नाही, ठीक आहे. कधीतरी यालच की माझ्या दारी. त्यांच्या मनातले विचार अण्णांना समजणं शक्यच नव्हतं. मेहेंदळ्यांचा निरोप घेऊन तेही निघाले होते. मेहेंदळ्यांच्या वाड्यावरून जाताना हा सारा प्रसंग अण्णांना आता आठवत होता. एव्हाना ते घरापाशी येऊन पोहोचले होते. 5 घरं ओलांडून जायला कितीसा वेळ लागणार होता. घराचं फाटक उघडून आत आल्यानंतर त्यांनी तिथेच पायावर पाणी घेतलं आणि ते ओसरीकडे जायला निघाले. अंधार तेव्हा चांगलाच दाटून आला होता. पायाखालची वाटही दिसत नव्हती. घरातून बाहेर आलेला मंद उजेड फक्त ओसरीची वाट दाखवत होता. अडखळतच ते ओसरीच्या पायऱ्या चढून वर आले तेव्हा त्यांना घरात वेगळंच दृश्य दिसलं. सरस्वतीबाई पांडुरंगाला अंधाराची भीती दाखवत होत्या. म्हणत होत्या, बाहेर केवढा अंधार पडलाय बघ. अंधारातून बागुलबुवा येईल आणि खबरदार पुन्हा अशी भीती दाखवाल तर. अण्णा केवढ्या मोठ्यानं ओरडले होते.
त्यांच्या ओरडण्यानं सरस्वतीबाई चांगल्याच दचकल्या होत्या. पांडुरंगही घाबरून त्यांना बिलगुल बसला. शेजारी बसलेली नर्मदा दबक्या आवाजात म्हणाली, अण्णा, हा आजीचा ऐकत नव्हता. पाठोपाठ सरस्वतीबाईही खालच्या आवाजात म्हणाल्या, प्रश्न विचारून यानं भंडावून सोडलं होतं. म्हटलं आता एकादशी आली आहे, उपवासाचं साहित्य जमवलं पाहिजे असं म्हणण्याचा अवकाश. झाले प्रश्न सुरू. उपवास कशासाठी करायचा, अमुकच पदार्थ का खायचे, तांदूळ का खायचा नाही. काय उत्तर देणार मी याला. ऐकत नव्हता म्हणून भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलं भेदरून जातात. काय समजलं. पुन्हा अशी भीती दाखवू नका. दुसऱ्याच क्षणी अण्णा शांत झाले. कोणतीही गोष्ट ताणून धरण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. जणू काही घडलंच नाही अशा शांततेनं त्यांनी सामानाची पिशवी सरस्वतीबाईंसमोर ठेवली. मग डोईवरचा रुमाल त्यांनी बाजूच्या खुंटीवर अडकवून ठेवला. सरस्वतीबाईंनी तोपर्यंत ती पिशवी जवळ ओढली होती. तेवढ्यात अण्णा म्हणाले, हातपाय धुवून मी धूपारती करून घेतो, तोपर्यंत तुम्ही पाटपाणी घ्या. नर्मदा पटकन उठली आणि म्हणाली, आजी तू बस, मी पाटपाणी घेते. सरस्वतीबाई म्हणाल्या, अगो मी घेते ना, तू कशाला घेतेस. आजी तू थकलीस आता. मी काम करायचं नाही तर कुणी करायचं. या पांडुरंगालाही मदतीला घेते. चल रे. पांडुरंग तत्परतेने उठला. इव्हाना, आपला परकर सावरून नर्मदा कामाला सुद्धा लागली होती. तिच्याकडे कौतुकानं बघत सरस्वतीबाई म्हणाल्या, फार कामाची आहे गो ही पोर. सासरी अगदी नाव काढील. कुणाला काही कमी पडू देणार नाही. हो की नाही रे पांडुरंग. ये रे माझ्याजवळ ये. आजीच्या जवळ न जाताच पांडुरंग म्हणाला, माझी ताई आहेच तशी प्रेमळ. मी तिला खूप आवडतो. हो ना ग ताई. हातातलं ताट खाली ठेवून नर्मदा ताईनं पांडुरंगाला जवळ ओढलं आणि म्हटलं, माझा फार फार लाडका भाऊ आहे हा. तिच्यापासून दूर होत पांडुरंगानं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ताई तू सासरी जाणार आता. अरे आता कुठली सासरी जाणार. आजी गंमत करतीये. पिशवीतलं सामान बाहेर काढून ठेवत सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं गंमत कुठली. 2-3 वर्षांनी सासरी जायची वेळ आलीच की. हो मग तू मला भेटणार नाहीस ताई. त्याचं भाबडेपणाचं बोलणं ऐकून नर्मदा ताईनं त्याला पुन्हा जवळ ओढलं. मग म्हणाली, तुझ्यापासून मी कशी दूर जाईन रे. तू माझा लाडका भाऊ आहेस ना. पांडुरंगाची कळी पुन्हा खुलली. इव्हाना, अण्णांची आरती सुरू झाली होती. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. अण्णांच्या मुखातून निघणारे आरतीचे मंजूळ सूर त्या मंगलमय वातावरणात भर घालत होते. पाटपाणी झाल्यावर पांडुरंग लगबगीनं अण्णांच्या जवळ गेला. तेव्हा अण्णा आरती ओवाळताना त्याला दिसले. वातावरणात धूम्रवलय निर्माण झालेली दिसत होती. देवापुढच्या निरांजनाचा प्रकाश अण्णांच्या मुखावर पसरला होता. त्यांची मुद्रा उजळून निघाली होती. पाठीमागच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुद्रा अधिक तेजस्वी भासत होती. त्यांच्या मुद्रेवरचा छायाप्रकाशाचा खेळ न्याहाळत पांडुरंग तिथेच उभा राहिला होता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.